नमस्कार, मी जयश्री. न्यूज 100च्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झालीत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात धडगाव तालुक्यात नर्मदा खोऱ्यात तिरंगा फडकला. उडदा, मुखेडपाडा, भादल भागातील आदिवासी बांधवांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. पाहुयात बातमी. महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री, नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आमदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर मनोज गिरासे, उपसरपंच वैंदाणे, जिल्हा नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात पाड्यांवर पहिल्यांदाच फडकला तिरंगा. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सातपुड्याच्या अतिदुर्गम भाग नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील नर्मदा खोऱ्यातील पाटीलपाडा, उडद्या, मुखेडपाडा आणि बादल या दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. रस्ते, वीज, मोबाईल नेटवर्क आणि शाळा नसलेल्या या भागात प्रशासकीय यंत्रणा कधीही फिरकली नव्हती. यंग फाउंडेशनच्या निसर्ग संवाद शिकवणी वर्गातील मुलांनी प्रभात फेरी काढून भारत माता की जयचा नारा देत पहिल्यांदाच तिरंगा झेंड्याला सलामी दिली आहे. या ऐतिहासिक क्षणी लहान मुलांसह गावकऱ्यांनी मोठ्या आनंदानं सहभाग घेतला. दुर्गम भागात अजूनही काही ठिकाणी विकास झालेला नसून संविधानाचं महत्त्व पोहोचवण्यासाठी अशी राष्ट्रीय सणांची गरज असल्याचं ग्रामस्थांनी सांगितले.